ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। नोकरीच्या आमिषाने धंदाई संस्थेच्या डी पाटील व के पाटील यांनी कोट्यावधी रुपये गोळा केले असून आता ही रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली जात आहे। 2022 पासून वेगवेगळ्या पदासाठी 30 ते 60 लाख रुपये डी पाटीलने मोजून घेतले। नोकरीच्या लालसेपोटी अनेकांनी घरदार, शेती, दागिने विकून ही रक्कम अदा केली आहे। रक्कम मिळाल्याची नोटरी डी आणि केडीने करून दिली आहे, तर काहींना चेकही दिले आहेत। गेली 3 ते 4 वर्ष तगादा लावून ही रक्कम मिळत नसल्याने काहींनी सचोटीकडे कैफियत मांडली आहे। या फसवणूक संदर्भात राजकुमार छाजेड यांनी गुन्हा अन्वेषण विभागाकडे तक्रार दिली आहे। प्रॉपर्टी विकून पैसे देतो अशी बतावणी करणाऱ्या डीडीने संपूर्ण धंदाई विक्रीला काढण्याचं वृत्त आहे, परंतु ही मालमत्ता कुणी घेण्यास तयार नसल्याचे वृत्त आहे। या आठवड्यात पोलिसात राजकुमार छाजेड हे तक्रार दाखल करणार आहेत। डीडी पुन्हा गजा आड जाण्याची चिन्हे आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।